जयाभाऊ असताना बोलणं झालं, जयाभाऊ पण बोलले, मी निघालो होतो, परत बोलवून घेतलं. इतका मोठा पाऊस आणि वातावरण असताना मला वाटतं जयाभाऊ अर्धा तास गाडीतच थांबले होते. जयाभाऊंच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा की त्यांना इथून 3 कार्यक्रम करून रेल्वेला बसायला सातारला जायचं आहे. कारण उद्या 12 वाजता अमितभाई शहांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीच्या मुख्य कार्यालयाचं भूमिपूजन मुंबईत आहे. मी पण बोलून आता मी पण मुंबईला जाणार आहे. त्यामुळं आज विभूतवाडी गावामध्ये कार्यक्रम व्हावा असं विभूतवाडीतल्या सगळ्या सहकाऱ्यांची इच्छा होती. आणि NP सरांचा प्रवेश करायचा मुंबईत करायचा का गावात करायचा, तर असं ठरलं की आता गावातच करायचा. आणि भाऊंना मी परवा फोन केला की असं आम्हाला वेळ द्या, आणि 2-3 दिवसातच ठरलं की कार्यक्रम विभूतवाडीतला करायचा. आणि असा भव्य दिव्य देखणा कार्यक्रम विभूतवाडीमध्ये होतोय. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले माननीय ग्रामविकास मंत्री जयाभाऊ, माननीय ब्रह्मासेठ, समाज कल्याणच्या माजी सभापती आमच्या वहिनी कुसुम वहिनी, माननीय जे साहेब, माननीय अक्षयराज माने, युवा मोर्चाचे जिल्ह्याचे अध्यक्ष, OBC मोर्चाचे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय संग्राम भाऊ, माननीय उमाजी चव्हाण, माननीय करगणीचे सरपंच वनमाने सेठ, व्यासपीठावरती बरेच मान्यवर आहेत. UT जाधव सर आहेत, फडतरे साहेब आहेत, मार्केट कमिटीचे उपसभापती माजी माननीय दिलीप बुवा आहेत, मार्केट कमिटीचे सदस्य माननीय विष्णुपंत आहेत, माननीय विकास गडदे माजी सरपंच घरनिकी हे व्यासपीठावरती आहेत. विविध गावचे सरपंच उपसरपंच आहेत मोठ्या प्रमाणामध्ये. तर आज NP सरांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालाय, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा प्रवेश झालाय. आपण जोरदार जरा टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. आता मी त्यांची भाषणं ऐकत होतो जे साहेबांचं दोघांचं. आता दोघं काय गेलते मला माहित नाही, कशासाठी गेलते मला माहित नाही. माझी कुठलीच चूक, जेवढे कार्यकर्ते आमच्या जवळून गेलेले आहेत त्यांचं आमचं कसलंच भांडण नाही. त्यांना विचारा, वनमानेचे तुम्ही म्हणताय परत आम्ही काहीच भांडण नाही. ते जर एका वाक्यात म्हणले गोपीचंद पडळकरनं आमच्याबद्दल असं चुकीचं केलंय, मग मी चूक मान्य करतो, सगळ्याच्या पुढं माफी मागतो. सांगू शकत नाहीत का काय होतं? कधीच काय नाही. अरे एका ताटात जेवणारी सगळी मुलं, पण ठीक आहे चला, कुणाला काय वाटलं, कुणाला काय गेले. संघर्ष करणं माझ्यासाठी नवीन नाही, आणि मी संघर्षाला घाबरणारा कार्यकर्ता नाही, कधीच नाही. मी कधी टेन्शन घेत नाही असल्या विषयाचं. कोणी काय जर आलं, जेवढा फोर्सनं माणूस येईल तसं मला इंटरेस्ट येतो काम करायला. जेवढं थोडं चॅलेंजिंग गोष्ट मला आवडते. आणि तुम्हाला माहित आहे आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना पण चॅलेंजिंग गोष्ट आवडते. जेवढा चेंडू आपण जोरात खाली आपटतो तेवढा तो उंच जातो. त्यामुळे जेवढा कोणी मला येऊन धडकेल तेवढा तो जास्त मागं जाईल, त्याचं मला टेन्शन येत नाही. मग कोणी सत्ताधारी आहे, मग कोणी पैसेवाला आहे. अनेक मातबर पैसेवाले मी राज्यातले बघितलेत, माजलेले पैसेवाले मी बघितलेत, आणि त्यांचा माज मी जिरवलेला कार्यकर्ता आहे. वस्तुस्थिती आता हे सगळे कारखानदार वगैरे किती माजलेले असतील बघा. हे कुठंतरी चिल्लर गँगवाले, हे पैसे 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 हा विषय माझ्यासाठी महत्वाचा नाही. गोपीचंद पडळकर तुमच्या समोर उभा आहे, तो तुमच्या पैशात नाही. महादेव पाटील बरोबर, माझ्याकडे काही नव्हतं, माझ्याकडे 1 रुपया नव्हता, गाडीला तेल घालायला पैसे नव्हते, 8-8 दिवस गाडीला तेल घालायला नाही म्हणून मी घरी बसलेला कार्यकर्ता, हे सगळे साक्षीदार आहेत. असं काय नाही की पैसे आले मी पुढारी झालो, असं नाही. पैशानं पुढारी होत असता तर या देशाचा पंतप्रधान टाटा बिर्ला अंबानी पैकी कोणीतरी असता. चहा विकणाऱ्याचा पोरगा देशाचा पंतप्रधान झाला नसता. हा देश संविधानावरती चालतो, हा देश लोकांच्या मतावरती चालतो, हा भांडवलदारांच्या वरती चालणारा देश नाही. ही सगळी गोष्ट लक्षामध्ये ठेवा. असं होत नसतं. आता काय काय लोकांना वाटतं यांची गंमत बघावी, काय काय लोकांची स्टेटमेंट पण माझ्याकडे आली की आता गंमत होते. बरोबर, काय गंमत नसते, गंमत तुमची होईल, गंमत आमची होत नसते. कारण आम्ही नीतिमत्तेला धरून चालतो, तशा पद्धतीनं काम करतो. अन्याय करणं आमचा स्वभाव नाही, आणि अन्याय सहन करणं हाही आमचा स्वभाव नाही.
त्यामुळं जसं येईल तशा पद्धतीने बॅटिंग करायची, हा आमचा स्वभाव आहे. आणि त्यामुळं आटपाडी तालुक्यातल्या तमाम लोकांना मला सांगायचं आहे की ही निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे तालुक्याची. चक्रव्यूहामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु त्या चक्रव्यूहातून बाहेर काढणारी सगळी मंडळी तुम्ही समोर बसलेला आहात, तुमच्या हातामध्ये ते आहे आणि तुम्ही ते करू शकता. गोपीचंदची जिरवा, बरं ठीक आहे आमची जिरली, आता काय फायदा होणार आहे तुम्हाला? जेव्हा आमची जिरल तेव्हा तुमची पण जिरल ना. इतिहास क्रांती करणाऱ्याचा लिहिला जातो, बुट उचलणाऱ्याचा इतिहास लिहिला जात नाही. म्हणजे इतिहास आहे, इतिहास कुणाचा लिहिला जातो? जो कुणी लढतो, जो कुणी क्रांती करतो. कुणातरी चपल्या उचलल्या म्हणून ते इतिहासात येत नाही, कुणातर मागे जेवणासाठी फिरलं म्हणून ते इतिहासात नोंद होत नाही. ती नोंद वेगळ्या पद्धतीने होते. जेव्हा कधी इथल्या राजकारणाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा आमचं नाव चांगल्या अक्षरातच लिहिलं जाईल, आमचं चुकीच्या अक्षरात लिखाण केलं जाणार नाही. आम्ही कोणासाठी तर आडवाडवी, कोणासाठी बरं समोरच्या लोकांना लढण्यात, शत्रूला लढण्यात काय आपल्याला कमीपणा वाटत नाही. पण जेव्हा आपलीच माणसं कारण नसताना द्वेष मनात ठेवून आमच्या आडवी येतात तेव्हा वाईट वाटतं, दुसरं काय नाही. लढायला काय हरकत नाही, पण जेव्हा आपल्याच लोकांच्या विरोधात कारण नसताना लढायची वेळ येते तेव्हा वाईट वाटतं. परंतु राजकारण आहे, जेव्हा जाणून बुजून द्वेषानं निंदा नालस्ती करून एखादा माणूस कुणाच्या तरी सांगण्यावरनं आडवा येत असेल तर राजकारणामध्ये तुडवावाच लागतो, त्याला काही नाही इलाज असतो. आणि त्यामुळं मी राज्यभर काम करतो, लय जण आडवे येऊन गेलेत, लय जण. बिरोबाचा आशीर्वाद आहे, मायाका देवीचा आशीर्वाद आहे, तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे. जेव्हा जेव्हा अशी काही संकट आली तेव्हा तेव्हा त्यांच्या आशीर्वादानं आम्ही बाहेर पडलो. जिल्ह्यात सगळी लोक घेरायला लागलेत, सगळी लोक घेरा, बिंदास घेरा, काय फरक पडत नाही. जत विधानसभा मतदारसंघामध्ये 9 जिल्हा परिषदच्या सदस्याच्या सीट आहेत. आपल्या इथं 4 आहेत, वर 4 आहेत, तिकडे विसापूर सर्कलला 2 आहेत. कवठेमहांकाळमध्ये काही आपल्याला तिथं तयारी करावी लागणार आहे. जिल्हा परिषद वरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते आपल्याला करायचं आहे. तुमची आहे ना तयारी? जे जे काही करावं लागेल ते आपल्याला करायचं आहे. त्यामुळे बिंदास्त राहा. मी जरी इथला आमदार नसलो, निधीला कमी पडणार नाही. माननीय देवाभाऊ यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे आणि जयाभाऊंची आपल्याला साथ आहे. जयाभाऊ आपला सगळा जवळचा भाऊ असल्यासारखे आहेत, आपल्यावरती लक्ष ठेवणारे आहेत आणि ग्रामविकास खातं त्यांच्याकडे आहे. आता ही ग्रामपंचायतची फीत कापली, आम्हीच बांधल्या ना, आम्हीच कापणार ना. हे हनुमानाचं मंदिर आम्हीच बांधलोय ते. अरे आम्ही काम काही नाही केलं, एका गावात नाही, 90 पासूनचा रेकॉर्ड काढा. जेवढ्या आमदारांनी आटपाडी तालुक्यामध्ये प्रतिनिधी म्हणून काम केलाय. मी तर विधान परिषदेचा आमदार होतो, सभापती पद म्हणून 2.5 वर्ष संधी मिळाली. ती काय फार मोठी संधी नव्हती, 2.5 वर्षाची संधी होती. एक गाव असं दाखवा की ज्या गावामध्ये आम्ही कॉन्क्रीट काम केलं नाही, की जे लोकांच्या हितासाठी वापरलं गेलं नाही. एक गाव आम्हाला दाखवा. विभूतवाडी तर 20 कोटीच्या वर कामं दिली. अरे आमचं बिरोबाचं मंदिर कुरुंदवाडीचं 5 कोटी रुपयाचा निधी आम्ही एका वेळेस दिला. 5 कोटी रुपयाचा निधी. खरसुंडी एवढं मोठं मंदिर आहे, लाखो लोक येतात. का नाही कुठल्या पुढाऱ्याला वाटलं खरसुंडीच्या मंदिराला 5 कोटी रुपयाचा निधी द्यावा? आम्हाला वाटलं, आमच्या तिथल्या सहकार्यांना वाटलं. आम्ही तीर्थक्षेत्र ब मध्ये समावेश केला, 5 कोटी रुपयाचा निधी दिला. कुरुंदवाडीचा प्रस्ताव अण्णाला विनंती केली, तुम्ही तयार करा, आणि नारायण अण्णांच्या नेतृत्वात तो प्रस्ताव तयार केला. 5 कोटी रुपये आम्ही मंजूर करून आणून दिले. एक ना अनेक विषय आहेत, प्रत्येक गावामध्ये आम्ही कामं केलेत. करगणीमध्ये सगळ्यात हायेस्ट निधी दिलाय, बरोबर का साहेब? मी काय तुम्हाला खोटं सांगत नाही. अरे आम्हाला संधी मिळाली किती? मी तर 4 वर्षाचा विधान परिषदेचा आमदार होतो, 4 वर्ष, आणि मी कामं राज्यभर दिलेत. नुसतं काय मी इथंच केलेत अशातला भाग नाही. बालूरगड सारखं बर्जी नायकांचं स्मारक व्हावं असं कधी कुणाला वाटलं नाही. परंतु आता तिथं 1.5-2 कोटी रुपयाचं टेंडर झालंय. म्हणजे काम करायची आमची भावना आहे. आरेवाडीच्या बिरोबाला पहिलं सरकार असताना 5 कोटी रुपये दिले, आता 3 कोटी रुपये दिलेत, 8 कोटी रुपये दिलेत. आता 160 कोटी रुपयाचा आराखडा मी तिथं तयार केलाय. आणि मी 100% सांगतो,
देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये तो मान्य करून घेतोय मी. देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये मायाका देवीच्या मंदिराचं तिथं काम सुरू आहे. चिंचणीला सगळं उलगडलंय आणि आता तिथं कामच होत नाही. मी मागं लागलोय जयाभाऊंच्या आणि देवाभाऊंच्या की राज्य सरकारनं कर्नाटक सरकारला पैसे देऊन मायाका देवीचं मंदिर आपल्या महाराष्ट्र सरकारनं बांधलं पाहिजे. कारण लाखो लोक आमची मायाका देवीला जातात. ती काय मराठा समाजापासून बहुजन समाजापर्यंत सगळी लोक मायाका देवीच्या मंदिरात जातात. आणि पुढच्या 8-10 दिवसामध्ये मी आणि जयाभाऊ दोघं मायाका देवीच्या दर्शनाला चाललोय आणि त्याचा कसा आराखडा तयार करायचा आणि ते पैसे कसे द्यायचे ते आम्ही बघतोय. म्हणजे आम्ही इथं तर काम करतोय, कर्नाटकात पण काम करायची आमची भावना आहे. आणि त्यामुळं चिंता करण्याचं कारण नाही. निवडणुका येतात, निवडणुका जातात. आपलं कुणी शत्रुत्व नाही, आपला कुणी शत्रू पण नाही. आणि या तालुक्यामध्ये विकास व्हावा, कार्यकर्त्यांचं संरक्षण व्हावं, महत्वाचा विषय. कुणी येतं केस घालायचं, कुणी येतं मारायचं, अशी परिस्थिती आता नाही. काय कुणी तुम्हाला कुणी मारू शकतं का? माझ्या विरोधात काम करणारे कट्टर ते सुद्धा माझं नाव सांगून काय काय ऑफिसला काम करून घेतात. वस्तुस्थिती सांगतोय. ट्रॅफिक वाल्यांना अडवलं तरी माझं नाव सांगतील. मंत्रालयात माझं नाव सांगून बिलं घेऊन येतात. अरे बाबा तिथं माझं नाव सांगताय, हिथं आल्यावर मला शिव्या देताय. ठीक आहे, पण माझं नाव सांगून काम तर होतंय ना. माझं नाव सांगून म्हणजे देवाभाऊंचा कार्यकर्ता म्हणून मंत्रालयातल्या सगळ्या लोकांना माहित आहे. त्यामुळं आपलं काम कुणी डावलत नाही. चंदू काळेला विचारा. चंदू काळे तर तिथं सगळे दोस्तच करून टाकलेत. मात्र महादेव पाटलांना माहित आहे. हा अरे काय माहित होतं आम्हाला? आटपाडीच्या पंचायत समिती गेलं तर आमचं क्लार्क ऐकत नव्हता. तहसील कार्यालयात जायला आम्हाला शिपाई सोडत नव्हता. जेव्हा आम्ही बोलायचो की आम्हाला राजकारण करायचं आहे, आम्हाला आमदार व्हायचं आहे, लोक तेव्हा चेष्टा करायची, कार्यकर्त्यांची निंदा करायची. जेव्हा जेव्हा आम्ही निवडणुकीत हारायचो आमच्या कार्यकर्त्याच्या दारात आणून फटाकड्या उडवायची, दारात घरात गुलाल टाकायचे. अपमान सहन केला लोकांनी. किती वर्ष सहन केला अपमान? 2009 ते 2010 11 वर्ष अपमान सहन केला. परंतु लोकांना वाटत नव्हतं ही कधी आमदार होतील. कोरोनाचा काळ होता आणि मला फोन आला मुंबईला या, विधान परिषदेला अर्ज भरायचा आहे. कोविड तेव्हा पास काढल्याशिवाय मुंबईला जाता येत नव्हतं. आणि तिथं अधिकारी पण आपला एक खास विश्वासू होता. त्यांनी गुपचूप पास काढून दिला. कुणाला सांगूच नका म्हटलं. नाही गडी तुम्हाला माहित आहे सगळं, कुणाला काय माहित झालं काय होतं. तर मुंबईला गेलो, फॉर्म भरला, शिफारस नाही, कोणाचं पाठबळ नाही. परंतु देवाभाऊंना वाटलं की हा लढतोय, ह्याला आपण आमदार केलं पाहिजे. त्यांनी माझा सन्मान नाही केला, माझ्याबरोबर गावगाड्यातल्या गोरगरीब लोकांचा सन्मान केला आणि मला विधान परिषदेमध्ये काम करायची संधी दिली. जेव्हा मी आमदार झालो विधान परिषदेचा, प्रत्येक अधिवेशनामध्ये सगळ्या लोकांचे विषय मांडले. मराठा समाजाला आरक्षण द्या वेगळं भूमिका मांडणार हा गोपीचंद पडळकर आहे. 2013ला मराठा समाजाला आरक्षण द्या म्हणून मोर्चा काढणार हा गोपीचंद पडळकर आहे. वेगळं आरक्षण द्या म्हणून. असं काही नाही आम्ही कुठल्या समाजाच्या विरोधात आहे. परंतु जेव्हा या महाराष्ट्रामध्ये आता सगळी राळ उठायला लागली, गोपीचंद असं करतोय. अरे जी भूमिका आहे ती आमची समोर आहे. आत बाहेर आमची कुठली भूमिका नाही. जी काय भूमिका असेल ती समोर आहे. आमची भूमिका रास्त आहे. चुकीच्या भूमिका आम्ही मांडत नाही आणि चुकीच्या भूमिकेवरती आम्ही काम करत नाही. आणि जे काय असेल ते उघड मात्या नाही. ज्यांना पटल ते आमच्या बरोबर येतील, ज्यांना पटणार नाही ते आमच्या विरोधात जातील. त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. आणि त्यामुळं आता जेव्हा निवडणुका लागतायत, करगणी, खरसुंडी, निंबवडे आणि दिगंची 4 जिल्हा परिषद गट आहेत. आटपाडीची नगरपंचायत आहे. आपले भारतीय जनता पार्टीचे नेते वरिष्ठ सांगतील त्या पद्धतीनं माननीय देवाभाऊ, पालकमंत्री चंद्रकांत दादा आणि माननीय जयाभाऊ हे आपले ज्या पद्धतीनं आपल्याला सांगतील त्या पद्धतीनं आपल्याला निवडणूक लढवायची आहे. भारतीय जनता पार्टीचे सगळे उमेदवार निवडून यावेत यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. काय काय गड्यांच्या कुरबुऱ्या चालू आहेत. काल एक गडी निरोप घेऊन आला होता, माझ्या कानावरती आलं की सगळ्या भानगडी करायच्या आहे, आपण तुमचा जीव जाईल या लफड्यात माझ्या पडू नका. जेव्हा मी मागं लागतो ना त्याचं सगळं करिअर उद्ध्वस्त होऊन जातं. त्याला माणसात राहायचं तोंड राहत नाही. जेव्हा मी उघड भूमिका घ्यायला चालू करतो तोंड सुद्धा दाखवायला जागा राहत नाही. अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेतो, आम्ही लढतो. मला जतमधनं पाडावं म्हणून पहिली मिटिंग विभूतवाडीत घडली. तुम्हाला माहित आहे का? पहिली मिटिंग विभूतवाडीत. शेठ
कुठं जत मध्ये गोपीचंदला पाडायचं. अरे अजून काय डोक्याला हात लावायचं काम आहे. अरे बाबांनो, एखादा बालिशपणा राजकारणात किती करावा ह्याला पण मर्यादा असते ना. गोपीचंद कुठं काय उकरड्यात उगवलं आहे, कुठं तिथं गेला पाडा. अरे असं नाही पडत. लय जण झटलेत तिकडं. नावं आता घ्यायला नको, वरचे सगळे दमलेत गोपीचंदला पाडा म्हणणारे. तुम्ही पाडायचा लांबचा विषय आहे आणि माझं काही कुणाशी शत्रुत्व नाही. परंतु जर तुम्ही त्या पद्धतीनं खुणसी भावनेनं आमच्या विरोधात जाणार असाल, ज्या दिवशी रणांगण लागेल ना त्या दिवशी फक्त पळावंच लागेल, दुसरं काय करावं लागणार नाही. पळावं लागेल. एकदा रणांगण लागू द्या, मग कळतं काय होतं ते. राजकारण लांबणं लय गमतीचं वाटतं. आणि फुलवणारी लोक, माझी सगळ्यात बदनामी करणारी लोक पण ही 2-4 इथलीच आहेत. माझी सगळ्यात जास्त निंदा नालस्ती करणारी लोक हीच आहेत. म्हणे गोपीचंद पडळकरने एक पिढी बाद केली. सांगते ती लोकांना. आम्ही कुठं दारू पितो, आम्ही तंबाखू खातो, आम्ही मावा खातो. बघितलं का तुम्ही कधी? हा, आम्ही काय कुणाला म्हणे आम्ही वाईट वळण लावतो. आम्ही नाही वाईट वळण लावत, आम्ही चांगली वळण लावतो. आमच्याकडे कार्यकर्ते आले तर त्यांना इंजेक्शन मारतोय, दारू पिऊ नको, दारू सोडायची, नेऊन मारतोय किती जणांना बघा. पण निंदा सगळीकडे राज्यभर करतेच जाऊन. आणि माझ्या विरोधात बोलणाऱ्याला तिकडं बिर्याणी लगेच खायला मिळते. एंट्री आहे, लगेच एंट्री पास. गोपीचंदचा विरोधक आहे, चला लगेच एंट्री आहे, लगेच एंट्री. ती एंट्री माझ्यामुळेच आहे, दुसरं तुमची काय लायकी आहे म्हणून एंट्री नाही. जे जे माझ्या विरोधात काम करतायत का नाही, तुम्हाला एंट्री माझ्यामुळे आहे. ही गोपीचंदची जरा 4 गोष्टीची निंदा नालस्ती केली, ती एकदा कॉपी सांगते, दुसऱ्यांदा परत बिर्याणी सांगते. पण 2-3दा गेलं ती मध्ये बरं सांगते कॅसेट तुझं तेच चालू आहे, चल आता. परत त्याला जवळ घेत नाही. त्यांच्या जवळची गेल्यानेच मला सांगते, दुसरं काय मला माहित नाही. जवळचीच लोक सांगतात की ही जाऊन तुमची निंदा करतात. एकदा 2दा 3दा ते एकदा चौथ्या चल चला आता ते रोज तेच कॅसेट लावू नको. पण कुणी सांगून आम्ही थांबत नाही ना. आम्ही काम करतोय ना. आम्ही काय, अरे मी आता गेलो 12-1 वाजेपर्यंत, तुम्ही या माझ्या लोक असतात, मी त्या लोकांची कामं करतो. मी त्यांना विचारत नाही तू कुठल्या पार्टीचा आहे, मी त्यांना विचारत नाही तू नेत्याबरोबर आलाय का. मला आमची सगळी लोक खवळतात, तुम्ही त्या गावातल्या पुढाऱ्याला आपल्या बोलवून घ्या आणि मग त्याचं काम करा. अरे पण तो एकदा येतोय ना, त्याचा दुसऱ्यांना हेलपाटा करावा आमची भावना होत नाही. त्याला पत्र पाहिजे, आम्ही जागेवर देतोय. मी तर पहिली कोरीच पत्र द्यायचो सह्या करून. ह्यांच्याकडे आहेत काय काय गड्यांनी माझं कोरपत्र एका मंत्र्याच्या विरोधात दिलं. त्याचा फोन आला मला, अहो तू माझ्या विरोधात कशी काय तक्रार द्या. म्हणलं नाही, म्हणलं असं होणार नाही. अरे ते असंच पत्र दिलंय. अरे बापरे म्हणलं ठीक आहे म्हणलं. मग आता मी ती सह्या करून द्यायचं आणि उद्या एखादा आमच्या साहेबाच्या विरोधात एखादा पत्र लिहून द्यायचं. माझं घर उठवण्याचं कारण नसतं. मी काय म्हणतोय, तुमची गैरसोय होई नये म्हणून मी तुम्हाला सही करून देतोय. तुम्हाला कुठला आमदार आहे का अशी कोरी सही करून देणारा? अरे दारात जाऊन बसताय, तुम्हाला माझ्या घरात जागा आहे, बेडमध्ये जागा आहे, तुम्ही मला कधी येऊन उठवू शकता. तुम्ही जाऊन उठवू शकता इतरांना, उठवू शकता का? 2-2 वाजता येऊन सुद्धा तुम्ही माझी दारं वाजवलीत. मी कधी तुम्हाला बोललो वाईट? कधी पण या ना. आओ जाओ घर तुम्हारा आहे. दुसऱ्या ठिकाणी असं नाही, शिव्या देतात आहे भनिवनं कार्यकर्त्यांना. चेक लिहून घेतात सरपंच झाल्यावर, तिकीट दिलं चेक लिहून घेतात. जायचं नाही, बदलला का तुझा चेक टाकतो. काय प्रकार आहे राजकारणामध्ये? आम्ही कार्यकर्त्यांना पण सन्मान देतो, स्वाभिमान त्याला देतोय. आम्ही तुम्हाला अपमानित कुठं होऊ देत नाही. कुठं पण जावा, कुठल्या ऑफिसला जावा, आणि कुठल्या अधिकाऱ्याची हिंमत नाही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला अपमानित करायची. कारण आम्ही त्या पद्धतीनं काम करत राहतोय आणि तशा पद्धतीनं तालुक्यामध्ये विकास होण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला चांगल्या पद्धतीनं काम करायचं आहे. आता राजेवाडीमध्ये एक चांगलं पर्यटन केंद्र डेव्हलप व्हावं. आपले राहुल दादा वगैरे सगळी टीम आहे, तानाजी बुवा आहेत. मी मागणी केली सरकारकडं की राजेवाडी सारखा एवढा मोठा तलाव आहे आणि त्या तलावाच्या बाजूला लागून जलसंपदा खात्याची जमीन आहे. या जलसंपदा खात्यामध्ये एक पर्यटन केंद्र असं डेव्हलप करा की 3 जिल्ह्यातली लोक तिथे येतील. आणि त्याचा आता आराखडा करण्याच्या सूचना माननीय चंद्रकांत दादांनी जिल्हा नियोजनला दिलेल्या आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आराखडा तयार होतोय. आम्हाला काहीतरी आयडियल काम करायचं आहे, त्यासाठी तुम्ही आमच्या बरोबर या ना. जतमध्ये मला लोकांनी आमदार केलं, जतच्या त्यांचे उपकार तर मी कधीच विसरू शकत नाही. जतमध्ये मला लोकांनी 1 महिन्यात, म्हणतात 1 महिन्यात ह्याला कसं काय आमदार केलाय, त्याला प्रेम लागतं लोकांचं. पार्टीनं मला तिकीट दिलं, तिथल्या लोकांनी मला निवडून दिलं
आणि म्हणून जत तालुक्याचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलणं ही माझी प्राथमिकता आहे, हे माझं कर्तव्य आहे, ही माझी जबाबदारी आहे आणि 5 वर्षाच्या आतमध्ये मी ते करून दाखवणार। 50 वर्षातला बॅकलॉग 5 वर्षात मी भरून काढणार, 50 वर्षाचा। दुर्दैवानं इथं आम्हाला लढायला संधी मिळाली नाही, वाईट वाटतं। खानापूर आटपाडीमध्ये आम्ही काम केलं होतं, पण निवडणूक लढवायला संधी मिळाली नाही। 19ला मी बारामतीला गेलो, 24ला मला जतला पाठवलं, संधी दिली पार्टीनं, इथं मला काम करता आलं नाही। तर आता ज्या काही लोकांची कामं आहेत ती आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपण नक्की करूया आणि त्यामुळं तुम्ही बिनधास्त राहा, बिनधास्त राहा म्हणून झोपू नका, लोकांना समजावून सांगा। हेतू काय आहे बघा, पहिला हेतू जर विकासाचा असता बिनधास्त तुम्ही जावा। हेतू गोपीचंद पडळकरच्या राजकारणाला घाला घालायचा, त्याचा आटपाडी तालुक्यात काही नाही, तो पूर्णपणे संपलाय आणि मग बोंबाबोंब राज्यभर करायची त्यांना माहित आहे। माझं काय झालं का टीव्हीला हेडलाईन पहिली येते, गोपीचंद पडळकरचं असं झालं, गोपीचंद पडळकर तसं झालं, यासाठी सगळं चाललंय। ह्यात काही आउटपुट नाही, दुसरं काही नाही आणि आमचं कुणी शत्रू नाही, आम्ही शत्रू मानत नाही ना। आमचे शत्रू वेगळे आहेत, वैचारिक शत्रू, आणि जे आमचे वैचारिक शत्रू आहेत त्यांच्या विरोधात आम्ही भूमिका ठामपणे मांडतोय, त्यांच्या विरोधामध्ये आम्ही परखडपणे मत व्यक्त करतोय। कालही करत होतो, आजही करतोय आणि उद्याही करतोय, करणार आम्ही उद्याही। आम्ही काय थांबणारी लोक नाही। आम्हाला आता हा मुलगा बसला इथं पुजारी, उठ रे जरा, हा एक पोरगा पुजारवाडीचा आहे। गेले 3 वर्ष या महाराष्ट्रामध्ये रोस्टर घोटाळा झालाय, एवढा मोठा घोटाळा झालाय आणि त्याच्यासाठी हा काम करतोय। तो माझ्याकडे आलाय, मी त्याच्याबरोबर गेलो नाही असं त्याला एकदा विचारा। रात्र रात्र मी बसलोय त्यांच्या टीम बरोबर, रात्र रात्र विषय समजून घेण्यासाठी। आणि मी आता तुला शब्द देतो, या हिवाळी अधिवेशनामध्ये रोस्टरसाठी मी स्वतः विधान भवनाच्या पायरीवरती उपोषणाला बसणार आहे, विधान भवनाच्या पायरीवरती। हा एका समाजाचा विषय नाही, अनेक समाजाचा हा रोस्टर घोटाळा आहे। हा पोरगा साधा दिसतोय, पण हा जिथं जाईल तिथं हा प्रयत्न करतो। संदीप पंचे म्हणून त्यांचे लीडर आहेत, त्यांच्यासोबत तो काम करतो। आम्ही हे काम करतो लोकांच्यासाठी, प्रत्येक विषयामध्ये आम्ही काम केलंय। म्हणजे यांच्यावर लोक नाराज आहेत, हाय का कोण आता मला माहित नाहीत, अफवा त्यांच्यावर आता लय नाराज लोक आहेत। काय आम्ही काय घर काढली कोणाची, आम्ही काय कोणावर अन्याय केला, काय आम्ही केलंय, पण लय मोठं नाराज आहे, ते असं आहे ते तसं आहे, सगळे अफवा। ठीक आहे, जे काय असेल ते असेल। आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तालुक्यामध्ये काम करण्याचा प्रयत्न करतोय आणि तो आम्ही नक्की करू। अजून बऱ्याच गोष्टी घडणार आहेत, टेन्शन घेऊ नका तुम्ही। आम्ही काय एवढे काय कच्चे नाही, आम्ही पण तयार झालोय ना। गेले 20 वर्ष आम्ही दुसरा धंदा काय केलाय, आम्ही हेच काम केलंय ना। त्यामुळे चिंता करू नका। गुळेवाडीकरांचं विठोबाचं मंदिराचं काम मी आता मुंबईला चाललोय, 2-3 दिवसांना आलो का चालू करू, भूमिपूजन करू, ते काम सुरू करू, त्याचं आता टेन्शन तुम्ही घेऊ नका। बाकीची काय राहिलेली कामं आहेत ते काम आपण मार्गी लावू। टेंबूचं आता तुम्हाला पाण्याची व्यवस्था होतीये, पण ते काय कुठल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमुळे दिलेलं नाही, नाहीतर अफवा लय उठवतील। देवाभाऊ आले म्हणून हे सगळं पाणी येतंय, टेंबूचं असेल, मैशाळचं असेल, सगळी कामं ही देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये होत आहेत। आम्ही तिथपर्यंत पोहोचवणं, आम्ही भूमिका मांडणं ही करतोय, परंतु देवाभाऊ नसते तर हे कामं झाली नसती। त्याला बुद्धिमान, ताकदवान, प्रामाणिक नेत्याची आवश्यकता होती महाराष्ट्राला, ती देवाभाऊंच्या रूपानं मिळालेली आहे। आणि त्यामुळे आपल्या दुष्काळी तालुक्यातला दुष्काळ पूर्णपणे हटवणं हे सरकारची प्राथमिकता आहे आणि याचं सगळं श्रेय फक्त आणि फक्त एका माणसाला जातं, त्या माणसाचं नाव देवेंद्र फडणवीस साहेब आहे, एका माणसाला। हे काय नुसते इथं काम चालू नाही, अखंड महाराष्ट्रात काम चालू आहे। मराठवाडा वॉटर ग्रीड सारखी योजना, समुद्रात वाहून जाणारं पाणी उचलायची संकल्पना, समुद्रात जाणारं पाणी उचलून परत मराठवाड्याला द्यायचं आहे। विदर्भात नदी जोड प्रकल्प, ही नदी त्या नदीला जोडायची, इकडं पूर आला त्या नदीकडे वळवायचं। मी इथलं रानातलं सांगत नाही, ह्या पाटातलं पाणी त्या पाटात, नदी जोड। हे कुठल्या येड्या गाबाळ्याचं काम नसतं, त्याला जातीचा माणूस लागतो आणि म्हणून ते देवभाऊ आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे सगळं सुरू आहे। राज्यामधलं जे डेव्हलपमेंट सुरू आहे, राज्यामधलं जे विकासाचं काम सुरू आहे ते माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून सुरू आहे आणि ते काम ज्या पद्धतीनं होतंय
त्या पद्धतीनं आपण सुद्धा त्यांच्या पाठीमागे उभं राहण्याची आवश्यकता आहे आणि आपण सगळेजण ताकदीनं त्यांच्याबरोबर राहू. विभूतवाडी गावातील आणि परिसरातून बरीच लोक आली. पावसानं लोक खूप परत गेली. मला वाटतं जयाभाऊ स्वतः अर्धा तास गाडीत बसून होते, त्यांना एवढी गडबड असताना. पावसात उभ्या पावसात लोक भिजली. आता तुम्ही वाळला पण भिजून परत काय कपडे परत वाळलेले आहेत. विरोधक म्हणले असतील बरं झालं पाऊस पडला, यांचा कार्यक्रम उधळला. अरे आज झाला उद्या नाही तर परवा. आम्हाला दुसरा धंदाच काय, कार्यक्रम घेणं आणि भाषणं करणं. ह्याच्या पलीकडे आमचा धंदा काय दुसरा आहे? आम्ही काय कुठं रानात कामाला जातोय? आम्ही हेच काम करतोय ना, आम्ही दुसरं काही काम करत नाही. 24 तास ड्युटी हीच आहे आमची. आणि त्यामुळं सगळ्या लोकांना माझं आव्हान आहे, विनंती आहे, दिशाभूल करणाऱ्या लोकांचं तुम्ही ऐकू नका. विनंती आहे, तुम्हाला आमच्यात काही चुका असतील आम्हाला येऊन सांगा, हे तुमचं चुकतंय, हे तुम्ही दुरुस्त करा. आम्ही दुरुस्त करतो. परंतु कुणीतरी काहीतरी सांगतंय म्हणून दिशा बदल करण्याचा प्रयत्न लोक जे करतायत त्या सगळ्या लोकांचं तुम्ही ऐकू नका. लोक लांब लांब देत गंमत बघूया. गंमत तुम्ही आमची बघू नका, तुमची गंमत करायलाच आम्ही बसलोय. तुम्ही त्याचं चिंता करू नका. लय जाऊन आपण त्याची गंमत बघूया. काय गंमत होत नसते. लोक मला माहित आहेत ना या तालुक्यातली लोक काय आहेत. जेव्हा तुम्ही आमची गंमत करायला जाता ना तेव्हा लोक तुमची गंमत करतील. आमची लोक कशाला गंमत करतील? लोकांना सगळं कळतंय राजकारण, काय चालू आहे जिल्ह्यात, काय चालू आहे राज्यात, कशा पद्धतीनं चाललंय आणि कसं चाललंय. एकमेव सगळे नेते मिळून येत आहेत आटपाडी आणि जत, दुसरीकडे कुठं जात नाहीत. गणपतीचं दर्शन विठा सगळे मिळून. अरे जायला दुसरीकडे गणपती आहे का नाही? एकाच ठिकाणी. खासदाराच्या मिटिंगा जत नाटपाडी, दुसरीकडे कडेगावला नाही, पलूसला नाही, तासगावला नाही, कवटेमकाळला नाही, मिरजला नाही, कुठंच नाही. हे फक्त आटपाडी आणि खानापूर. का? गोपीचंद इथं आहे. का रे? एवढा जर जातीयवादाचा किडा वळवळत असेल तर तो ठेचायला लागल ना तुमचा. काय लोक काय येडे आहेत का? हा, लोक काय सगळी काय दूध खुळे आहेत होय राजकारण बघते ते? गरीब मराठा समाजाच्या पोराला पुढे येऊ द्यायचं नाही. तुम्हीच बहुजनाचा आला त्याला ठेचून काढायचा. आम्ही ठेचून घेत नाही म्हणून यांचा राग प्रचंड आहे. एकदा SP ऑफिसला कार्यक्रम होता, SP ऑफिसच्या उद्घाटनाचा. माननीय देवाभाऊ त्या कार्यक्रमाला आले. तिथं जयंतराव, विश्वजित, विशाल पाटील खासदार, हिथले आमदार, आणखी 1-2-3 आमदार सगळे होते. मी आलो. मी कायला बघतोय तुम्हाला माहित आहे. मला विश्वजित कदम आणि विशाल दादा म्हणले काय चाललंय कसं चाललंय, हातात हात दिला, माझ्याशी बोलले. मी पुढे गेलो. जयंत पाटील त्यांना त्याच्याबरोबर कशाला बोलताय? त्यातल्याच एकानं मला सांगितलं अरे ती बारक्या पोरासारखं शाळेमध्ये त्याच्यासंग कशाला बोलताय? अरे मी कुणाशीच बोलत नाही ना, मला काय पडलंय कोण बोलला नाही बोलला, मला काय करायचंय? पण तुम्ही कुठल्या लेवलला चाललाय? त्याला एकटा पाडा म्हणे. एकटा पाडा? अरे मी एकटाच आहे. सिंह एकटाच असतो. सिंह एकटाच असतो ना, तो काय कळपात येतो का? आणि मी काय तुम्हाला लढायला एकदम खुल्लाय, खुल्लम खुल्लाय. राजकारणामध्ये जय पराजय होत असतात. एका विजयानं कुणी सिकंदर होत नाही आणि एखाद्या पराभवानं कुणी संपत नसतो. ही राजकारणाची आमची पद्धत आहे. मी तर किती वेळा पडलोय, लोकांना वाटतच नव्हतं कधी निवडून येईल का नाही. त्यातनं मी आलो ना, लोकांनी स्वीकारलं ना. आणि जेव्हा जेव्हा आमचा पराजय झालाय तेव्हा तेव्हा आम्ही कामात आहे, लोकात आहे. आम्ही काय असंच हे नाही झालं. आणि त्यामुळं कुणी काय बोलावं आमच्याविषयी, कुणी काय भावना व्यक्त कराव्या, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आमची भावना तुमच्याशी प्रामाणिक आहे. तुम्ही आमच्या पाठीशी आहात याचा मला ठाम 100% विश्वास आहे. 100% विश्वास आहे. आणि त्यामुळं कुठल्याही पैशाच्या राजकारणाला कुणीही बळी पडणार नाही. कुणीही बळी पडणार नाही हे आम्हाला माहीत आहे. आणि त्यामुळं इथून पुढं तुम्ही सगळेजण ताकदीनं आपल्या या 4 जिल्हा परिषद गटामध्ये भाजपचा कमळ हा आपला उमेदवार आहे असं समजून कामाला लागा. उमेदवार उद्या कोण पार्टी ठरवेल, कुणाला द्यायचं पार्टी ठरवेल, तो पार्टीचा विषय आहे, तो आपला विषय नाही. परंतु कमळ चिन्ह हा आपला उमेदवार आहे असं समजून आटपाडी तालुक्यातल्या, खानापूर तालुक्यातल्या
सर्व आपल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावं। आपले नेते त्याबद्दल सूचना देतील, जशा पद्धतीनं सूचना आपल्याला येतील तशा पद्धतीनं आपण सगळेजण पुढे जाऊ। त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही। कोणाला काय वाटल ते त्यांच्या पद्धतीने राहू द्या। पण विभूतवाडी गावातल्या आणि गुळेवाडी गावातल्या लोकांना हात जोडून माझं सांगणं आहे, हात जोडून विकास आम्ही केलाय, तुम्ही आमच्या सोबत या। या गावात 5-7 वर्षापूर्वीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती, हे जे डेव्हलपमेंट झालेलं आहे, सभापती इथं बसलेले आहेत, आपल्या कुसुम वहिनी, नाना मोठे चेअरमन इथं बसलेले आहेत। त्यांनी त्यांच्या कार्यकाळात काही निधी या गावात आणलेला आहे, तालुक्यात पण त्यांनी निधी दिलेला आहे। हे सोडून जो विकास 90 पासून होणं अपेक्षित होतं तो विकास झालेला नाही। आणि त्यामुळे इथल्या सगळ्या लोकांनी आमच्या सोबत पहिल्यापासून तुम्ही आहात, तर तुम्ही आमच्या सोबत राहा। आम्हाला तुमच्या आशीर्वादाची आवश्यकता आहे, तुमच्या पाठिंब्याची पाठबळाची आवश्यकता आहे। तालुक्यातील लोक तर राहतील, त्याबद्दल काही चिंता करण्याची आवश्यकता नाही। आम्ही लोकांशी बोलू, भेटू, चर्चा करू। मला वेळ मिळेल कमी मिळेल पण लोकांच्यात आम्ही सगळी येतोय, काय अडचण नाही। रात्रंदिवस मेहनत घ्यायची आमची तयारी आहे। पण सगळ्याला फोन करणं शक्य नाही। पुढचं गडी रिकामे आहे ते सगळ्याला फोन करते ती, तुम्हाला आम्हाला फोनच आला नाही। फोनची वाट बघू नका, फोनची वाट बघू नका। लढाईला जाताना निमंत्रणाची गरज नसते। एकदा जेव्हा लढाई, विचाराची लढाई आपल्याला लढाईला जावं लागतं, तेव्हा मला निमंत्रण आलं नाही, मला फोन आला नाही, मला सांगावं आला नाही, हे आपल्या सगळ्यांचं काम आहे असं समजून आपण लढाईला सगळ्यांनी तयार राहावं, एवढं या निमित्तानं बोलतो। NP सर, तुमचा प्रवेश खूप चांगल्या पद्धतीनं, पावसाचं तुम्हाला आशीर्वाद, शुभ आशीर्वाद। जयभाऊ सारखा एकदम मातबर खमक्या नेता तुमच्या प्रवेशाच्या कार्यक्रमाला उपस्थित, आणि एवढी सगळी जनता, इतका पाऊस पडलेला असताना सुद्धा मी तिथं बघितलं त्या तव्यात पाणी होतं, भाकरी तशाच होत्या। मी जेव्हा शाळेचं उद्घाटन करायला गेलो तर त्या तव्यात भाकरी टाकलेल्या होत्या आणि त्यात पाणी होतं, भरला होता तवागच। आता म्हणलं सगळं वातावरण, ते आचार्यानं म्हणलं झाकण व्यवस्थित ठेवा, नाही तर सगळी चव बदलून जायची। परत NPच्या नावाने सगळी लोक ओरडायचे। आणि गावातली सगळी टीम आमची, सुका खताळ असेल, सुखदेव पाटील असेल, बाकी सगळी चंद्रकांत पाहुणे असतील, ML खर्जे असतील, गुळेवाडीची सगळी टीम असेल, PP जानकर साहेब आहेत, बिरा मोठे साहेब आहेत, सगळे म्हणजे नाव आता परत म्हणणार आमचं नाव घेतलं असं म्हणू नका, पण सगळी मंडळी, नाना खर्जे आता आमचे एकदम मेन कॅप्टन आहेत, नाना मोठे साहेब चेअरमन, त्यामुळे सगळी टीम आमची एकदम जोरात काम करते। तर अशाच पद्धतीने आपण सगळेजण काम करूया। टोकाचं राजकारण करण्याची आपल्याला आवश्यकता नाही। कोणाला कोणी विरोधात बोललं म्हणून आपण त्यांच्या विरोधात बोलावं असं अजिबात नाही। टोकाची भूमिका आपल्याला घेण्याची गरज नाही। पण मुद्दाम होऊन जर परत परत कोणी खोड्या काढत असेल तर मग त्यांना आम्हाला विनंती करून सांगायचं आहे, मग परत आम्ही पण काही संत लोक नाही, आम्ही पण त्याच पद्धतीची लोक आहोत। तर तशा पद्धतीनं आम्हाला तुम्हाला कारण नसताना आम्हाला तुम्हाला उत्तर द्यावं लागेल। तर एवढंच या निमित्तानं बोलतो। ब्रह्माशेठच्या माध्यमातून सभापती असताना जे काम झाले तालुक्यात, ते हायेस्ट 120 कोटी रुपयाचा निधीचं वाटप सभापती असताना झालं 2.5 वर्षामध्ये। 120 कोटी, मी आमदार आहे, मला 5 कोटीचा निधी असतो। मग किती आमदारांचा निधी समाज कल्याण खात्याला असतोय तुम्ही विचार करा। 120 भागिले 5 करा, 20 100 आणि वरचं 24 आमदाराचा निधी त्यांनी 2.5 वर्षात वाटलाय। आणि तो कुणाचाही चहा न घेता वाटलाय, याचा आम्हाला समाधान आहे। चहा न घेता, कुठल्याही गावचा सरपंच असला ते मग आम्हाला निधी दिलाय, नाहीतर तुम्हाला माहित आहे निधी वाटप करायचं काम कसं असतं, त्यात मी बोलत नाही उघड। तर अशा पद्धतीचं काम आम्हाला करायचं आहे, तर तुम्ही आम्हाला पाठबळ द्या। आमच्या सगळ्या ठिकाणी इच्छुक उमेदवारांची संख्या पण जास्त आहे, तिकीट एकालाच मिळणार आहे पण संख्या जास्त आहे। त्यामुळे समोरच्याला वाटतं यातलं नाराज होऊन कधी आमच्याकडे कोणी येते का, आमच्या ते नाराज होऊन कोणी जाणार नाहीत। कारण आता जेजेंचं आणि NPचं मार्गदर्शन ज्या लोकांनी ऐकलंय ते लोक नाराज होणार नाहीत, आणि नाराज असलेली लोक पलीकडे असलेली परत येतील, कारण तशी परिस्थिती आहे। काय आता परवा एक आमचे जुने मित्र भेटले, ते म्हणले आमचं गोपीशेठचं काय, माझं काय नाही, मग तुमचं आहे कुणाबरोबर? ते ब्रह्माशेठचं नाव पुढे करते, ब्रह्माशेठ, अरे ब्रह्माशेठचं जाऊ द्या ना, मी तुम्हाला काय बोललोय का? या ना तुम्ही सोबत, चला करा। अरे इकडे संधी आहे ना आपल्याकडं, तिकडं काय आहे? तिकडं उभा राहून काय परत आणि परत तेच करण्यापेक्षा इकडे येऊन आपण करू ना। त्यामुळे ज्यांना कुणाला तिकडं आहेत
आणि त्यांना इकडे यायची इच्छा आहे त्यांना मी खुली ऑफर करतोय, तुम्ही बिनधास्त या, काही नाही. पहिल्यापेक्षा जास्तीचा सन्मान तुम्हाला मिळेल, पहिल्यापेक्षीच जास्तीची संधी तुम्हाला मिळेल. आणि आम्हाला काही इंटरेस्ट नाही आम्हीच झालो पाहिजे आणि आम्हीच केलं पाहिजे असं काही नाही. लोक म्हणते घराणेशाही चालवायला लागलेत, लोक टीका करतात, मी बघतोय, मी घराणेशाहीच्या मांडतोय. अरे तुम्ही परत म्हणता यांची लायकी पण नाही. दोन्ही बाजूला बोलताय, एका बाजूला बोलताय घरातली उभा करताय, दुसऱ्या बाजू ह्यांची लायकी नाही निवडून येऊ शकत. मग निवडून यायला आम्हाला उभा राहावं लागतंय ना, मग पर्याय काय? दोन्हीपैकी एकतर काहीतरी करावं लागेल ना. दोन्ही बाजूला कसं बोलून चालेल? एकदा म्हणते त्यांची लायकी नाही, लायकी दाखवायला निवडणूक लढवावी लागेल, निवडणूक लढवली तर निवडून यावं लागेल. मग दोन्हीपैकी एक पर्याय आमच्याकडे आहे. मग काय करायचं तुम्ही ठरवा, तुम्ही सांगा, त्या पद्धतीने आम्ही जाऊ. एवढंच या निमित्तानं बोलतो. परत एकदा इतक्या पावसात काय काय जणांनी निरोप दिला जयभाऊ तिकडे जाऊ नका म्हणून. अरे काय आता अवघडच काम आहे सगळं. मला जयभाऊ गाडीत बोलले, त्या लग्नात कोणतरी येडं येऊन सांगत होतं तिकडे जाऊ नका, युवतवाडीला निरोप आलाय. अरे ती काय नेते आहेत, भाजपचे मंत्री आहेत, येडापाना करायचं किती, ह्याला पण एक मर्यादा असते. काय सगळीच बालिश असतात काय? सगळीच बावलट असतात का? तुम्हाला मी सांगितलं कानात आता. अरे काय राजकारण चाललंय? असं नसतं राजकारण ना, असं होत नसतं. आता लई जास्त बोलत नाही मी या विषयावरती, पण तुम्हाला म्हणलं, मी पण म्हणलं याला डोक्याला हात लावला. ते कानात येऊन सांगत होतो तिथं आता लागणार, मी पण तिथंच आहे. आणि तिथं जयवाल साहेब तिकडं जाऊ नका विभूतवाडीला, तिथं काही 5 लोक नाहीत. आणि अरे काय आता बोलायचं. आणि NP सर मध्ये पहिल्यांदा मंत्री गावात आलेत विभूतवाडीमध्ये. हा तरी असं होत राहतंय. तर आपण सगळेजण काम करू, चांगल्या पद्धतीनं काम करू. तुम्हाला माझी नम्रतेची विनंती आहे की तुम्ही सगळेजण एक दिलानं, एक जीवानं, विरोधकाला आपण कमी समजायचं कारण नाही. आपण पूर्ण ताकदीनं, पूर्ण क्षमतेनं आपल्याला ह्या राजकारणामध्ये पुढं जायचं आहे. आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मला साथ द्या, एवढीच कळकळीची विनंती तुम्हाला मला करायची आहे. तुम्ही माझा सन्मान वाढवला, माझा सन्मान मुंबईत वाढेल. जेव्हा मी इथून मुंबईला जाईल देवाभाऊंच्याकडे, तर सन्मान तुमच्या हातात आहे. डिमोशन करायचं का प्रमोशन करायचं हे तुमच्या हातामध्ये आहे. जजच्या लोकांनी मला इतका सन्मान केला, मी आता ताट मानेन कुठेही फिरतोय ना. आता मागं मी बोलव, ही मागच्या दरवाज्यात आलाय असून तशी बोलायची. आता बोलतेत का? आता हे आला कसा? अरे यायला मागं म्हणायचे मागच्या दारानं आलाय, ह्याला नुसता बोलायला ठेवलाय. आता लोकांनी निवडून दिलं, ह्यो आला कसा? 15 दिवसात कसं काय आमदार झाला, महिन्यात कसं काय झाला, आणि ह्यो आलाच कसा? आणि मग दार मोडून आणि मग कोर्टात माझ्या विरोधात पिटिशन दाखलंय. कुलाळवाडी नावाचं गाव आहे जत तालुक्यामध्ये, फक्त 11 मतं विरोधात आहेत 1100 पैकी. किती? म्हणजे माझ्या अंगाचं कातडं काढून जरी त्या गावातल्या प्रत्येक माणसाला घातलं तर उपकार फिटतील का सांगा? फक्त 11 मतं विरोधात 1100 पैकी. असंच गुळेवाडीत झालं एकदा 2009ला, फक्त 1 मत गेलं विरोधात. ते पण आमच्या भावकीतलंच एक जणांचं गेलं, ते पण चुकून गेलं. शेंडगेवाडीमध्ये 0 मतं विरोधात. किती? 0 मतं. आता ती शेंडगेवाडीची ग्रामपंचायत होत्या, एका गाड्यानं आज फोन केलता. राजकारण कसं गंमतशीर आहे. शेंडगेवाडीचं कधी होते? अरे ते होतंय की आता ती तुझ्यानं होते काय? म्हणजे निवडणूक जवळ आल्यानंतर किती खाली जावं. मी 4 दिवसातनं तिथे एकदा जातोय. तिकडे महाबळेश्वरला एक धनगरवाडी आहे, 2 प्रस्ताव मी त्याचा पाठपुरावा करतोय महाबळेश्वरला. तुम्ही महाबळेश्वरला जाता ना, वर तिथं एक धनगरवाडी आहे, आणि ती आहे जावळी तालुक्यात. 40 किलोमीटर फिरून तिथं गावात यायला लागते त्यांना. म्हणजे ती वर डोंगरावर आहे, गाव खाली आहे, गाव वरनं दिसतंय पण जायला 40 किलोमीटर लागते. आणि तिकडे राम शिंदे साहेबांचे कोलेवाडी गाव आहे, मग त्याचे प्रस्ताव आहेत, त्याचा पाठपुरावा करतोय. तिकडून फोन करून घ्यायचं, माहिती सांगायची आम्ही केलं. असं होतं काम सांगा. मग हे प्रयोग असे अनेक सुरू आहेत. तर त्या सगळ्या प्रयोगाला तुम्ही बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी ताकदीनं बरोबर यावं, असे एक मला तुम्हाला कळकळीची विनंती करायची आहे. आणि 100% भाजपचा झेंडा आपल्या जिल्हा परिषदवरती फडकणार आहे, आपल्या पंचायत समितीवर पण फडकणार आहे. किती पण काही होऊ द्या. पैसेवाल्यांना वाटतं की बाबा सगळे पैसेवाले बाबा आम्ही काहीतरी करू, आम्ही काहीतरी करू. पैशावर असं होत नसतं. पैशावर जर निवडणुका होत असत्या, मागच्या वेळेस भाजपच्या 4 सीटा आल्या नसत्या, तेव्हा काय पैसे होते काय? कोणाकडे काय होतं? लोकमतावरती आपल्या बरोबर येत आहेत.
आणि त्यामुळे आपण सगळेजण सर्व शक्तीनिशी आपल्याला बरोबर जायचं आहे. एवढंच या निमित्तानं बोलतो. पुढच्या 8-10 दिवसामध्ये राज्याचे मुख्यमंत्री महोदयांना घेऊन जयाभाऊ आणि मी, आता आमचं गाडी ठरलं, उद्या आता आम्ही तारीख नक्की करतोय, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सत्काराचा कार्यक्रम नवी मुंबईमध्ये आपल्याला घ्यायचा आहे आणि तो एकदम मोठ्या प्रमाणात घ्यायचा आहे. सगळी मुंबईतली आपण लोक गोळा करू, कारण देवाभाऊने इतकं दिलंय आपल्यासाठी, दुष्काळी तालुक्यासाठी इतकं दिलंय, तर त्यांचा सन्मान आपल्याला मुंबईत करायचा आहे. आणि त्याचा कार्यक्रम आपण मुंबईमध्ये उद्या मी जयाभाऊंच्या सोबत बसून साहेबांशी चर्चा करून आम्ही वेळ घेतो. मुंबईत मधल्या सगळ्या कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन एका संध्याकाळी तिथं 10-20 लोक गोळा करून आपण देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सत्काराचा कार्यक्रम दुष्काळी तालुक्यातल्या लोकांच्या वतीनं आपल्याला तिथं घ्यायचा आहे आणि तो कार्यक्रम आपण मुंबईमध्ये घेऊ. त्यामुळं कुणी किती पण बोळं फिरू द्या, किती गल्लीत जाऊ द्या, आपण एकदा सभेतनं तिथं सांगून टाकू सगळ्या लोकांना. त्यामुळे काही चिंता करू नका. एवढंच या निमित्तानं बोलतो. भारतीय वकील साहेब तिकडे बसलेले आहेत सगळी. आता पावसानं गोंधळ झाला, नाहीतर तुम्ही नाराज होऊ नका, म्हणणार अरे कसं काय झालं. आता सगळी दिसायला लागलीत. त्यामुळं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि स्नेहभोजनाचं सगळ्यांनी आनंद घेऊन जावं, हळू जावं, एवढी तुम्हाला सगळ्याला कळकळीची विनंती करतो. आपल्या आटपाडी नगरपंचायत हद्दीतले सगळे नेते मंडळी आपल्या इथं आलेले आहेत आणि तिथंही आपल्याला पूर्ण व्यवस्थितपणे चांगल्या पद्धतीनं आपल्याला तिथंही काम करायचं आहे आणि पार्टीचा जो उमेदवार येईल, पार्टी जो देईल त्याच्याबरोबर आपल्याला काम करायचं आहे. आज या ठिकाणी आपल्या विविध विकास कामाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी ONP खर्च